मातुः आचार्याणाम् अनुनय कर्तुम् इच्छामि। अहमपि अस्मिन् विषये चिन्तितोऽस्मि। किं वदतः मातरं यत् सा अस्मिन् प्रति न क्रुद्धा भविष्यति। तब्बल 2 दशकानंतर पुण्यामधील फर्ग्युसन कॉलेजने पुन्हा एकदा राज्यस्तरीय संस्कृत राज्यनाट्य स्पर्धेमध्ये अभूतपूर्व यश संपादन करत आपलं वर्चस्व सिद्ध केलंय। सन 2003 मध्ये हा मान फर्ग्युसन कॉलेजला मिळाला होता। त्यानंतर 2025 मध्ये पुन्हा एकदा पुण्यामधील फर्ग्युसन कॉलेजने संस्कृत राज्यनाट्य स्पर्धेत सांघिक प्रथम क्रमांक पटकावून इतिहासाची पुनरावृत्ती केली। प्रत्यय लोपे प्रत्यय लक्ष्मणम ह्या नाटकाला महाराष्ट्र राज्याचे सांघिक प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले। या नाटकाचं दिग्दर्शन मनीष सरकाळे यांनी केले असून त्यांना दिग्दर्शनासाठी प्रथम पारितोषिक प्राप्त झाले, तर श्रेया रासने हिला लेखनासाठी प्रथम आणि परीक्षित कुलकर्णी ह्याला अभिनयासाठी रौप्य पदक प्राप्त झाले, तर श्रीनिवास हसबनीस ह्याला अभिनय गुणवत्ता पारितोषिक मिळाले। तसेच ओवी जोशी हिला नेपथ्यासाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त झाले। प्रत्यय लोपे प्रत्यय लक्ष्मणम या नाटकाची मूळ संकल्पना संस्कृत व्याकरणाच्या पायावरती उभी आहे। संस्कृतमधील सर्वात क्लिष्ट विषय मानलं जाणारं व्याकरण ह्या नाटकात वेगळ्या धाटणीने सादर करण्यात आलंय। जे शास्त्रामध्ये लिहिलंय तेच लोकांमध्ये लागू होतं का, की लोकांमध्ये जे आहे ते शास्त्रामध्ये लिहिलं गेलंय, हा नाटकामध्ये विचार मांडला गेलाय। 3 मित्रांच्या खोडकर घटनांमधून हा प्रश्न मनोरंजक पद्धतीने उलगडताना आपल्याला पाहायला मिळतो। हे नाटक रोमोकॉम धाटणीचं व्याकरणावर आधारित डार्क कॉमेडी आणि सिच्युएशनल कॉमेडी अशा मिश्र रूपात रंगवलं गेलंय। ह्या नाटकाचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे संस्कृत जपणाऱ्यांसाठी ही एक पर्वणी आहे, तर संस्कृत न येणाऱ्यांसाठी देखील हे नाटक तितकंच मनोरंजन आणि हास्याचा फवारा देणारं ठरलं आहे। फर्ग्युसन कॉलेजचा हा विजय पुन्हा एकदा कला, संस्कृती आणि ज्ञान यांचा मिलाफ असल्याचं पाहायला मिळतंय। युवाभ्यां मते एव न सन्ति युष्मान् निष्कासयितुम् अहं प्राचार्य निश्चयेन कथयामि। त्वं मां वञ्चितवान्। किं त्वम् आत्मानं भगवत्पादम् अनुसर्तुम् इच्छसि मिहिर? हे माम् असुचित्य बहिः कथमागतः?